एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे हरतालिका, त्याच्यासाठी मी अगोदर सकाळी मस्त छान असा ड्रेस वेअर करून घेतलेला होता। मग घरातली कामं आवरून मग साडी वेअर करणार होते, कारण साडीमध्ये एवढे छान असे कामं पण जमत नाही मला, त्याच्यासाठी मी अगोदर ड्रेस वगैरे वेअर करून घेतलेला होता। तर मी हा ड्रेस शोरूम घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असा ड्रेस आहे आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा हा ड्रेस मला कसा दिसतोय। आजच्या दिवशी लवकर उठून केस वगैरे धुवून अंघोळ केली, नवीन ड्रेस घातला, केसांना सिरम लावलं, व्यवस्थित बांधून घेतले, त्यानंतर घरातली कामं आवरायला घेतली। हरतालिकेचा पवित्र दिवस असल्यामुळे सकाळी उठल्यावर एकदम असा उत्साह वाटत असतो। सण म्हटलं की स्त्रियांची सर्वात आधीची तयारी म्हणजे ती असते साडीची। मी सुद्धा माझी साडीची तयारी करत होते आणि ही साडी मी घेतलेली आहे मुळचंदमधून आणि मला असे खूप जास्त ब्राईट कलर घालायला पण आवडतात। मुळचंद म्हटलं की आधी पुणेच लक्षात येतं, हे तर तुम्हाला माहितीच असेल। आणि जे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलं ते ब्लाऊज माझ्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आईंनी शिवलेलं आहे। माझे प्रत्येक ब्लाऊज जे असतात ते आई शिवत असतात। तुम्ही बघू शकतात किती छान असं ब्लाऊज त्यांनी दिलेलं आहे मला। त्यानंतर मला माझ्या बांगड्या पण काढून घ्यायच्या होत्या। ती नेसायची तयारी करताना मनात वेगळीच अशी श्रद्धा आणि आनंद होतो, कारण हरतालिका व्रत ही आपली परंपरा आहे आणि या सणाला सजून धजून साडी नेसायचा आनंद काहीतरी वेगळाच असतो। त्यानंतर पूजेचा ताट पण तयार करून घेतला। आम्हाला जायचं होतं पूजा करायला, म्हणजे आमच्याकडे खूप लवकर असे ब्राह्मण येऊन जातात, कारण आमच्या घराजवळच ही पूजा मांडलेली होती। तर आम्ही दरवर्षी तिथंच पूजा करत असतो, एकाच घरात। पूजा ही खूप लवकर होती म्हणून घरातले पण कामं खूप लवकर असे आवरले गेलेले होते। जी तिसरी हरतालिकेचा व्रत होता, कारण मी असं ठरवलेलं होतं जेव्हा कधी माझं लग्न होईल तेव्हा मी माझी पहिली हरतालिका आहे ती तिकडेच पकडेल। हरतालिका व्रताची गोष्ट खूप कमी लोकांना माहिती। आपल्या पार्वती मातेचं भगवान शंकरावर खूप असं प्रचंड प्रेम होतं, पण घरून आई वडिलांचा विरोध होता आणि भगवान शंकर पती म्हणून मिळवण्यासाठी त्यांनी कठोर असा तप पण केलेला होता। हे तप करण्यासाठी त्यांना त्यांच्या सखी म्हणजे मैत्रिणींनी मदत केलेली होती आणि त्याच कारणामुळे त्यांची आणि त्यांची सखीची पण पूजा केली जाते। अविवाहित स्त्रिया आपल्या इच्छित वर मिळावा म्हणून ही पूजा करतात। सोबतच शंकरांचं प्रतीक म्हणून पिंडीची पण देखील पूजा केली जाते। लग्नानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी विवाहित स्त्रिया देखील व्रत करतात। घरी 2 नारळ पडले होते म्हणून मला त्याच्यापासून नारळच्या वड्या तयार करायच्या होत्या। त्याच्यासाठी मी अगोदर 2 नारळ घेतले होते, छान असं त्यांना सोलून घेतलेले होते आणि मग फोडून घेतलं आणि त्याचे जे काही खोबरं निघतं ते पण काढून घेतलं आणि छोटे छोटे असे बारीक तुकडे करून घेतले। त्यानंतर मी त्यांना मिक्सरमधून काढून घेणार होते, कारण खूप जास्त असं जाड पण होतं, त्याच्यासाठी मी मिक्सरमधून काढून घेणार होते। तर मी ओलं नारळपासून ह्या वड्या तयार करणार होते, त्याच्यासाठी मी छान असं त्यांना मिक्सरमधून करून, तुम्ही त्यांना खवून पण घेऊ शकतात। त्यानंतर मग मी एक कढईमध्ये तूप तापवायला पण ठेवलेलं होतं। तुम्हाला वाटेल तुम्ही तसं तूप टाकू शकतात, मला जास्त तूप आवडत नाही म्हणून मी नॉर्मल असं तूप टाकलेलं होतं। त्यानंतर जो काही खोबऱ्याचा किस होता मी त्याच्यात टाकलेला होता आणि छान असं परतू द्यायचं 2-5 मिनिटं। तर मी एक मोठी वाटीचा माप घेतलेला होता, तेवढंच मी त्यात दूध पण टाकलेलं होतं, तुम्ही बघू शकतात। छान असं दूध पण मिक्स करून घ्यायचं, 5-10 मिनिटं हलवत राहायचं, ते छान असं थिकनेस येत नाही तोपर्यंत। मी खोबऱ्याचं किस घेतलेलं होतं, त्याचा अर्ध मी त्यात साखर पण टाकणार होते। तुम्ही कमी साखर पण कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त गोड लागलं तर तुम्ही तसं पण टाकू शकतात। तर मी त्यात साखर ॲड करणार आहे, तुम्ही त्यात गूळ पण ॲड करू शकतात, ऑप्शनल आहे गूळ किंवा मग साखर, याच्यापैकी तुम्ही काही पण टाकू शकतात। त्यानंतर मी साखर, दूध आणि किस असा छान असा मिक्स करून घेणार आहे, ते पण जोपर्यंत त्याला छान असा थिकनेस येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं। त्यानंतर मी त्यात थोडंसं केसर पण ॲड केलेलं होतं, केसरमुळे पण छान चव पण येते आणि थोडासा कलर पण येत असतो। त्यानंतर मग मी एक प्लेट घेतली, त्याला तूप लावून घेणार होते सगळ्या बाजूंनी। तूप लावलं की जी काही बर्फीचा किस असतो तो पण छान असा त्याच्यावर बसतो आणि जेव्हा कट करतो तेव्हा छान अशी बर्फी जी असते ती निघते। खरं सांगू तर मी ही बर्फी फर्स्ट टाइम ट्राय केलेली होती, पण खूप छान झालेली होती, मला तर खूप जास्त आवडली होती। तुम्ही पण अशी नक्कीच ट्राय करा। आपण जर मनापासून एखादी गोष्ट केली तर ती पण छान होते आणि टेस्टला पण खरंच खूप छान लागते। तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार होते, जे काही आपलं किस बनलेलं होतं ते मी बर्फीचं ते एका प्लेटामध्ये मी काढून घेतलेलं होतं। त्यानंतर छान असं प्लेन करून
तर मी बर्फीचं खीस आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं. 15 ते 20 मिनटं फॅन खाली थंड व्हायला ठेवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मी त्याचे असे स्लाईड करून घेणार होते. त्यानंतर मग जेव्हा कधी हरतालिकेचा उपवास असतो त्या दिवशी सगळं जे काही गोडच खावं लागतं, त्यामुळे जात पण नाही आणि जेवायला तर आम्हाला 3 वाजलेले होते. तर मी बर्फी खरंच सांगते फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे, पण खूप छान अशी झालेली. जेवण करायला आम्हाला 3 वाजून गेले होते. जेव्हा कधी उपवास असतो तेव्हा असं वाटत पण नाही काय खावं असं, कारण आणि हरतालिकेचा उपवास म्हटलं की सगळं जे काही ते सगळं गोड गोड खावं लागतं आणि इच्छा पण होत नाही. त्यानंतर मग मला माझा रूममधला थोडासा पसारा आवरून घ्यायचा होता, कारण साडी तशीच पडू दिलेली होती आणि मग साडीची पण घडी करून घेतली. मला ही साडी खूप जास्त आवडते, कारण त्याचा कलर खूप जास्त ब्राईट आहे म्हणून मला खूप जास्त आवडते. असं ठरवलेलं होतं की आता माझी साडीची घडी झाली त्यानंतर मी थोडं निवांत बसेल, पण असं काहीच झालं नाही, कारण मला त्यांचा अचानक कॉल आला की माझं व्हाईट शर्ट काढून ठेव. मी एवढं शोधलं एवढा सारा पसारा मला एका व्हाईट शर्टसाठी काढावा लागला आणि मग नंतर तो पसारा मलाच आवरून घ्यायचा होता. तर एक एक करून मी सगळे जे कपडे ते आवरायला काढलेले होते त्यांचेच, आणि अशी एक पिशवीमध्ये मी असे 4 कपडे असे बारीक घड्या करून ठेवू शकते, म्हणजे जास्तीत जास्त कपडे आपले त्याच्यामध्ये बसतात एका बॅगेत. त्यानंतर आज मी त्यांना पण माझ्या ब्लॉगमध्ये घेतलेलं होतं. त्यानंतर मग सर्वांनी त्यांनी अशी थीम ठरवलेली होती की आज सगळ्यांनी व्हाईट शर्ट घालायचे. त्यानंतर मग ते निघालेले होते जाण्या. तर गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं, त्यासाठी मग 20 रुपयांच्या नोटांपासून केलेली होती माळ. ही माळ माझ्या मोठ्या सासूबाईंनी केलेली होती. त्यानंतर मग मला माझं एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं, तेच आज तुमच्यासोबत शेअर करते. ते मी मिशोवरून मागवलेलं होतं आणि मला हे क्लिप्स खूप दिवसापासून घ्यायचे होते, म्हणजे आमच्या इकडे मार्केटला पण मिळत नव्हते. तर माझ्या एकदम डोक्यात आलं की गावात नाही मिळत आपण ऑनलाईन तर मागवू शकतो. त्याच्यासाठी मग मी ऑनलाईन पण मागवले. खूप छान असे क्लिप आलेले होते आणि मला तर खूप जास्त आवडले. मला खूप जास्त कमी प्राईजमध्ये मिळाले, ते खूप छान आलेले होते. क्वालिटी पण छान होती त्यांची. रात्री आम्हाला स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून आम्ही निवांत होतो. त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो जाण्यासाठी. तर नेमकं आम्ही गेलो आणि तेव्हाच आमच्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं होतं. तर हे इथं आमचं मेन आगमन होणार होतं, त्याच्यासाठी आम्ही सगळे गल्लीवाले गेलेलो होतो एकत्र. तर खूप छान असं आगमन झालं आणि गर्दी तर विचारूच नका, एवढी गर्दी असते. म्हणजे रोज 4-5 गणपतींचं आगमन होतं जे, आणि आज शेवटचा दिवस होता म्हणून सगळ्या गणपतींचं आगमन एकाच दिवशी झालं. तर छान असं आगमन झालं, फटाके वगैरे फोडून. तर आमच्याकडे हा सण खूप असा जल्लोषाने साजरा केला जातो. एवढी गर्दी होती विचारूच नका. सगळीकडे बघितलं तर वातावरण असं प्रसन्न वाटत होतं, खूप छान असं वाटत होतं, कारण गणपती बाप्पा आलेले होते. त्यानंतर मग आम्ही सगळेजण बँडच्या मागे होतो. सगळेजण आम्ही डान्स वगैरे केला, खूप छान अशी मजा आली. आम्ही 7 वाजेकडे गेलेलो होतो तिथं आणि जेवणही केलं नव्हतं, तसंच आम्ही गेलेलो होतो.